सातपूर मनपा हद्दीतील श्रीराम चौकीतील माडा प्लॉट लेवल करण्याचे काम जेसीबीच्या साह्याने सुरू असताना बाजूला असलेल्या जॉगिंग ट्रॅक वरील गट्टू उकरून अक्षरशः रस्ता उखडण्यात आला आहे। नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सकाळ संध्याकाळ चालण्यासाठी तयार केलेली सुविधा काही क्षणात उद्ध्वस्त करण्यात आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। नाशिक महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून तयार केलेला हा ट्रॅक रोज शेकडो नागरिक वापरत होते। ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण यांच्यासाठी ही महत्त्वाची सोय होती। मात्र माडा प्लॉटचे लेवलिंग करत असताना संबंधित ठेकेदाराने ट्रॅकच्या गट्टूची सरळ नासधूस करत त्यावरून रस्ता काढल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। सार्वजनिक पैशातून उभारलेली मालमत्ता इतक्या बेफिकीरने उद्ध्वस्त केली जात असताना संबंधित विभाग झोपेत आहे का? काम सुरू करण्यापूर्वी कोणतीही परवानगी, समन्वय किंवा नियोजन झाले होते का, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। दरम्यान या प्रसंगी देवा जाधव यांनी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मागणी केली की संबंधित काम तत्काळ थांबवावे, जबाबदार ठेकेदारावर कडक कारवाई करावी, ट्रॅकची तातडीने दुरुस्ती करून पूर्ववत करावं, झालेल्या नुकसानाची पूर्ण भरपाई वसूल करावी, अन्यथा हा केवळ ट्रॅकचा प्रश्न नसून नागरिकांच्या हक्काचा प्रश्न आहे आणि यासाठी तीव्र आंदोलन उभे राहण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे। सार्वजनिक सुविधांची खेळ करणाऱ्यांना जाब विचारलाच पाहिजे, अशी ठाम भूमिका देवा जाधव यांनी घेतली आहे। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्रांविषयी बोलताना देवा जाधव यांनी अधिक माहिती दिली। भाऊ, या ठिकाणी माडांचे घरासाठी या ठिकाणी लेवल करायचं काम चालू आहे। एकंदरीत आपण जर बघितलं, हा जॉगिंग ट्रॅक आहे, या ठिकाणी ते उखडलं गेलंय, काय सांगाल याच्याबद्दल? या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेतर्फे लाखो रुपये खर्च करून जॉगिंग ट्रॅक बांधलाय। हा जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी लोकांच्या कररूपी पैशातून उभारला गेलाय आणि हा जॉगिंग ट्रॅक म्हाडाच्या जे कोणी अधिकारी असतील त्यांनी हा जॉगिंग ट्रॅक आज उखडून टाकला आहे। या ठिकाणी पूर्ण त्या जॉगिंग ट्रॅकचं जेसीबीच्या साह्याने उखडून टाकून त्याची नासधूस केली। तर नाशिक महानगरपालिकेला विनंती की म्हाडाच्या अधिकाऱ्यांना असेल संबंधित ठेकेदाराला याची भरपाई या ठिकाणी केली जावी किंवा दंडात्मक कारवाई याच्यावर केली जावी। नाही केली तर आपलं शिवसेनेच्या वतीने आपण काय पुढचं पाऊल करणार? नक्कीच जर याबद्दल कारवाई केली नाही तर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, सातपूर।